नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रत्येक बहिणीला खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्याच बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना आलेलाच आहे आणि आता सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आम्हाला कधी जमा होणार. तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देणार आहोत. तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना माहिती आहे की आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता वितरित झाला तर याच्या संदर्भात सर्वात प्रथम जी.आर. आला. त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा झाली आणि याच कालावधीमध्ये लाभ वितरण आहे ते सुरू झालं होतं. परंतु अजून देखील अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना ई-KYC झालेली आहे तरी देखील लाभ आलेला नाही आहे. तर याच्यामध्ये कदाचित त्यांचा ई-KYC मध्ये चुका झालेल्या असतील, याच्यामुळे त्यांचा लाभ आला नसेल. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे. तर याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांच्या हप्ते वितरणासंदर्भात तुर्तास डिस्कशन नाही आहे किंवा तशी घोषणा नाही आहे. हप्ते वितरण करू असं देखील शासनामार्फत ग्वाही दिली होती, पण याच्या अंतर्गत कोणती पावलं उचलली जात आहेत ते देखील आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये समजणार आहे. मग धुळीवंदनापर्यंत लक्षात घ्या, आता होळीचा सण आहे. लाडक्या बहिणींना लगेचच होळीच्या सणाचं गिफ्ट आहे ते मिळणार का असा प्रश्न समोर येतोय आणि सोशल मीडियावरती सध्या एकच फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा सांगितल्या जात आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 हप्ते लगेचच वितरित आता होत नसतात. कारण का लक्षात घ्या, नुकताच जानेवारी महिन्याचा हप्ता आहे मागील आठवड्यामध्ये वितरित झाला, त्यामुळे लगेचच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता फारच कमी आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच सर्वात प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी हप्त्याचा जसा जी.आर. प्रसिद्ध झाला तशाच प्रकारे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरणाचा जी.आर. सर्वात प्रथम प्रसिद्ध होईल. की मागच्या वेळी जसा समाज कल्याण विभागाचा जी.आर. आला तशा प्रकारे समाज कल्याण विभागाचा जी.आर. येईल असं काही नाही आहे. महिला बाल विकास विभागाअंतर्गत देखील आर्थिक तरतुदीचा जी.आर. देखील प्रसिद्ध होऊ शकतो आणि हा जो जी.आर. आहे तर संदर्भित याच आठवड्यामध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता दाट आहे आणि त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर हा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार होळी या सणाला हा लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता फारच कमी आहे. महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये साधारणतः गुढीपाडव्याच्या अगोदर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी देखील लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो वितरित होऊ शकतो. आपण या संदर्भात वारंवार माहिती घेतच आहोत. सध्या ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC दुरुस्ती केली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना लाभ आले नाही आहे. ज्यांची ई-KYC दुरुस्ती राहिलेली आहे त्यांनी 31 मार्चपर्यंत ही ई-KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत कदाचित त्यांची ई-KYCच केली नसेल किंवा ई-KYC मध्ये चुका झालेल्या असतील तर या कारणांमुळे सध्या त्यांचा लाभ बंद आहे. तर अशा लाडक्या बहिणींपर्यंत सोशल मीडियावरती अनेक चुकीच्या लिंक्स पोहोचत आहेत. अनेक ठिकाणी रजिस्ट्रेशन करा, एवढे अमुक पैसे भरा आणि लगेचच तुम्हाला पात्र करतो अशा प्रकारचे मेसेज येत आहेत. कृपया लाडक्या बहिणींनी अशा चुकीच्या मेसेजवरती विश्वास ठेवू नये आणि लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकच वेबसाईट आहे की ज्याच्यावरती ही ई-KYCची प्रोसेस सुरू आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण मदत त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे सध्या होळीच्या सणामध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे. या आठवड्यामध्ये जी.आर. येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात आपण माहिती देतच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.